पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे, राणीचा बर्थडे होता, तिला मला तुझी लय आठवण येत होती म्हणून तुझ्यासाठी आणले। अप्पे अप्पे नको जास्त विचार करू, काय नाही होणार बापू ना, आपण सोडवू त्यांना। 100% निर्दोष आहे माहितीये मला। एवढं ठामपणे माहित असताना पण मग कशाला म्हणलीस त्यांना बेड्या घाल म्हणून? अरे राणीमध्ये दारू सापडली ना, आणि सगळी लोक केवढी दंग करत होती, बघितलंस ना तू? ए आपले बापू आहेत, ते तुझे वडील आहेत, आणि राणीमध्ये दारू कोणीतरी मुद्दामच ठेवली होती ना, त्यांना अटक व्हावी म्हणूनच ठेवली होती ना। मग काय करायचं होतं? अगं आपण त्यांना अटक करण्याची काही गरज नव्हती, तिथल्या कोणाचं ऐकून घ्यायची काहीच गरज नव्हती, आणि काही झालं तरी पोलीस मी आहे ना। तेच म्हणतेय ना मी, तू पोलीस आहेस ना, मग तू त्यांना अटक करणं गरजेचं होतं अर्जुन। नाही तर लोक काय म्हणले असते, हा पोलीस आहे म्हणून यांनी अटक केली नाही। हे लोकांचा विचार करायचा का आपल्या बापूंचा? ड्युटीवर असताना फक्त आणि फक्त लोकांचा। अशाने त्रास होईल आपले, तुला होतोय ते दिसतंय मला। तत्वांची कास धरायची असेल ना तर त्रास होणारच, आणि तो सहनही करायला लागेल। आपे पुढे जाऊन माझ्यावर जर अशी वेळ आली, एखाद्या गुन्ह्यात जर चुकून मी सापडलो तर काय करशील तू? अर्जुन तू आता बघितलंस की बापू माझे वडील आहेत आणि ते निर्दोष आहेत, तरी पण मी त्यांना बेड्या ठोकायला लावले। उद्या तू असं काही केलं ना तर तुला अटक करताना मी मागचा पुढचा विचार करणार नाही। अप्पे गुड मॉर्निंग, चहा आणलाय बघ। अरे तू कशाला आणला? मी घेतला असतं की आत येऊन? अगं नाही केलाय ना, ये लग्नाच्या पहिल्या दिवशी केला होता ना तसं केलाय। दर काय मागितलं देवाकडे? काय रोज मागते तेच? मग रोज काय मागते? अरे हेच की, एक मिनिट, मी तुला काय सांगायचंय? अगं सांग तर, म्हणजे मला कळेल की तू मागतेस ते आणि मी मागतो ते सेम सेम आहे का वेगळं आहे? अरे हेच, कायम पाठीशी राहा, जे काही होईल त्याला तोंड द्यायची शक्ती दे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं भलं कर बाबा। नाही मग आपलं वेगळे राहू। काय म्हणजे पहिलं सेम येते की सगळ्यांच्या पाठीशी राहा आणि जे काय होईल त्याला तोंड द्यायची ताकद दे, हे सेम आहे, पण नंतरच आहे ना ते भलं करवालं, तो आयटम जरा वेगळा आहे। म्हणजे अगं म्हणजे मी देवाला म्हणतो की सगळ्यांचं भलं कर बाबा, सुरुवात माझ्यापासून कर। ते नियती आपल्या सोबत आहे, मग कशाला लोड घेते तू? नियती जरी सोबत असली तरी कायदा नाही ना अर्जुन। बापूंना सोडवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। काय करायचं म्हणते तू? मला सतत एकच वाटतंय, बापू जेव्हा घरातनं बाहेर पडले ना तेव्हा राणीमध्ये दारू नव्हती, 100% नव्हती, कारण मला माहितीये ना बापू घरातून बाहेर पडताना राणीला साफ करतात, पार शिटा बिटा उघडून साफ करतात, त्यांना दिसली नसती का? ही दारू ना वाटेत कुणीतरी ठेवली राणी, त्यासाठी ना ते दिवसभरात कुठे कुठे गेले ना त्याआधी विचारायला लागेल, मग काहीतरी सापडेल बघ आपल्याला। ठीक आहे, आपण भेटू बापूंना, बोलू त्यांच्याशी आणि शोधू आपण त्या माणसाला। बापूंना भेटायचं म्हणजे घरात आधी बाहेर पडलं पाहिजे ना। ठीक आहे ना, जा ना, जा, हे काढ इथं बांधासा, जासूस बनन जा। तेव्हा अरे काल रात्री एवढं काय काय झालं ना, आता परत बाहेर जाऊ? अबे किती विचार करते का सगळ्या गोष्टींचा तू? हा, जाऊ ना आपण बाहेर, करू ना काहीतरी। काय करायचंय? जुगाड। तुझं तुझ्या जुगाडचं करायचं काय रे? आपलं म्हण ना, आजचे दिवस माझ्या जुगाडाला आपलं म्हण। अर्जुन मी तुझ्याशी अशी गप्पा मारत बसले ना सगळी काम खोळंबतील माझी, मी जाते। तू केस सोडू नको, केस सोडू नको फक्त। का? तुला ओल्या केसात बघितलं की मग माझं कामात दिवसभर लक्ष नाही लागणार।
बघा मग ते बापूंचं राहून जाईल. आपे हा इकडे आहेस होय? अगं कुठं आहेस तू? बाहेर एवढा वेळ पूजा करायला? चल आवर लवकर, आपल्याला बाजारात जायचंय. बाजारात हा असं अचानक? अगं उद्या संक्रांत सण नाही का? तुमच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे. हा काके, मग उद्या काय पार्टी का? बिर्याणीच कर मस्त पैकी. ए गपे, उद्या हळदी कुंकू घालायचं डोक्यात आहे माझ्या. बर चल आवर आपे, चल आपण जाऊन येऊ बाजारात. काके, उद्याचा पहिला सण आहे का नाही? वय हा, आणि ती बघ की काय म्हणती, डोकंच दुखतंय, थंडी वाजून आली. मग तिला आधी दवाखान्यात जाऊन आला असतो घेऊन, मग गेले असते बाजारात, बरं झालं असतं. अचानक काय झालं रे हिला? अरे कालपर्यंत चांगली घरभर गरा फिरत होती की. तेच अचानक थंडी, ताप. ताप नाही होय? ताप अगं, काल तर असला ताप आला होता काके, फन करत होती पोरगी नुसती. मला तर वाटलं उद्याच्या सणाला काय उभी राहत नाही पोरगी. नाही असं कसं चालेल? उद्या तर तिला दिवसभर घरात थांबाय पाहिजे. हा ना, म्हणून म्हणतोय आधी दवाखान्यात घेऊन जाऊन येतो हिला. आणि मधून अजून हिला चक्कर आल्यासारखं पण होतंय. सावकाश हाय का? मग ते सगळं सणाचं सामान खरेदी करायचंय उद्या. ते खरेदी करायची बरोबर आहे काके, पण हे बघ, तू आज हिला घेऊन जाशील खरेदीसाठी, आणि उद्या ऐन सणाच्या टायमिंगला पोरगी जर गळून पडली, सगळ्या बायका तुला नावं ठेवते ना. नाही अरे असं कसं चालेल? बर ठीक आहे, जा तिला दवाखान्यात घेऊन. आपण आपे उद्या दिवसभर इथनं हालायचं नाही बरं का, घरातनं सांगून ठेवते. हालायचं? उद्या घरात पण हलणार नाही ती. मग जाऊ का दवाखान्यात घेऊन? हा ठीक आहे, जाऊन या. वाटते का बरं? अर्जुन, एवढा खोटेपणा सुचतो कसा रे तुला? रियाज सकाळी 6 वाजता उठायला लागतं, असा 6 लावावा लागतो त्याला. अगं लावायला लागतो, तुला सांगतो नंतर, बापूंकडे जाऊन येऊ दे. हावरा दीपेटावन, या या या. काय काम काढलं इकडे? खिलाडी दाजी नाहीत का? अहो नाही, ती कामानिमित्त बाहेर गेलेत. आई शपथ, अहो ही जेल आहे का हॉटेलची रूम आहे? दीपेटावन, अहो तुम्हाला काय वाटतंय? हा अहो कसली खतरनाक सिस्टीम लावल्या राव तुम्ही. बापू तुमच्या जागी जर मी असतो ना, तर आठवडाभर इथंच मुक्काम ठोकला असता. उगाच काहीतरी बोलू नको. सुषमा, जावई बापूंनी एवढी सगळी व्यवस्था केली बघ. हो पण किती बी झालं तरी तुरुंग आहे यो. अगं तसं नाही, पण किती करतात दोघं जण आपल्यासाठी. एक दिवसावर सण आलाय आणि ऐन सणाला तुम्ही असं इथं. मम्मी अगं तू रडू नकोस. बापूंना खायला आणलंय ना, तिथे काय आधी कर. सुषमा, आणि माझा चांगला आरामच झालाय बघ इथं. अहो वहिनी, तुम्ही कशाला काळजी करताय? अहो आमचे साहेब आहेत ना, स्वतः जातीनं काळजी घेतात त्यांची. होय अगं खरंच. बापू अहो काल रात्री दिदी आणि दाजी आलतं, मम्मीने त्यासनी घरात पण घेतलं नाही. सुषमा, अगं आज काय करतीस? असा जावई मिळायला सुद्धा भाग्य लागतं बघ. बरं, तुमच्यासाठी घरनं जेवण आणलंय, खाऊन घ्या. अहो वहिनी, आत कुठं बसवताय? बाहेर टेबलवर जेवू की मस्त पैकी. वा 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 वा. आरोपीच्या घरच्या आल्यावर त्याला असंच बाहेर काढता का? चहा पाणी नाश्ता करायला? हा, तुझं काय रे ढोबळे? चल निघ. सरकारी अधिकारी आहे, चौकशी करायला आलोय. साहेब आले हो या साहेब. अय साहेब, तुला आणि तुझ्या साहेबाला दोघाला बी गुंडाळून ठेवून बरं का येऊ साहेब. हो तुम्ही इथून पोलीस स्टेशन. FIR कुठे? या आरोपीची FIR कुठे? दाखव ना. खरं तर मी वेगळ्याच कामासाठी आलो होतो. बापू अहो तुमच्यासाठी तिळगुळ आणलेत, घ्या. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि जेलमध्ये काळजी घ्या. आता काय तुमची 10-12 वर्ष आतच जाणार आहेत. इथून पुढच्या सगळ्या संक्रांती जेलमध्येच. त्याच्यामुळे आता सगळ्यांना भेटून घ्या बरं का. घ्या तिळगुळ घ्या. ए तू खोटं काय बोलू नकोस काय.
दीप्या डॉन, मी कशाला खोटं बोलू? ओ चिंचुके, सांगा दीप्याला, सांगा ती सगळी कलम आणि त्याची शिक्षा किती होती ना ते बी सांगा. अहो तुम्ही काय बोलताय? आई, अहो खरं तेच बोलतोय. तुम्हाला जावाई लाखात एक मिळाला, पण तिथं चूक झाली बघा. माझ्यासारखा असताना तर बापू आता घरी असते. ए, आमचं बापू निर्दोष आहे ती. आमची ती देंदाजी त्याची सोडवणार आहे ती. तुझ्याकडे काय करायची गरज नाही आम्हाला. ए शेजवान नूडल्स, नाही बोलतोय रे तू? ओ आई, आपी तर गेली सासरला, बापू गेलेत आतमध्ये. यो दीप्या जर असंच बोलत राहिला ना, याचा बी फोटो लागायला टाइम नाही लागायचा. बापू अहो एवढं रागाने काय बघताय माझ्याकडं? आता काय मारता बिरता काय मला? सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर हात टाकला ना तर अजून एखादं कलम वाढायचं, पुन्हा 2-3 वर्ष. हो, तुम्ही खरंच बाहेर जावा काय? तुम्हाला नीट सांगतो बरं का. अहो तुम्ही नका लक्ष देऊ तिकडं. आपले साहेब आले ना, काय करायचं ते करतील यांचं. हो चिंचुके साहेब, तुम्ही ती FIR लिहायला घ्या आधी, नाही तर परत घोळ होईल बरं का. अहो तुमचीच नोकरी जायची. हो, नोकरीला घाबरत नाही मी. हा, कलेक्टर मॅडमनी तुमच्या सगळ्यांना डोस पास देत वाटते. बरोबर आहे. अरे ते पतंगाचं राहिलंच की. बापू आलो. हा बापू, अहो तुमच्यासाठी काय आणले बघा. पतंग आणलाय, पतंग. ते म्हणा गावात उद्याला पतंग उडवतात ना मकर संक्रांतीला, जोडीनी. पण आई, आता तुमचं कसं होणार हो? बापू तर आतमध्ये आहेत ना. चिंचुके, मी काय म्हणतोय, आपण बापूंना उद्या दिवस सोडायचं का बाहेर? म्हणजे जरा जोडीने पतंग उडवते ते, परत अटक करू त्यांना आपण. आई, अहो मी तर म्हणतोय तुम्ही ना आता एकट्यानं राहायची सवय लावून घ्या. काय बापू तर गेले आतमध्ये, आता गेले म्हणजे पार गेले गेले गेले. कुठेच जाणार नाहीत बापू. या 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 कलेक्टर मॅडम या. अरे बाप रे, इन्स्पेक्टर साहेब. आला रे आला, सिंघम आला का सिंबा आला? नाही 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 नाही, खिलाडी कुमार आला. कोण आहे रे तू? तू काय करतो इथं? मी आरोपीची FIR कुठे? तुला का दाखवू? या आरोपीची FIR कुठे? दाखव. तुला का दाखवू? मला का दाखवू? ज्याच्यामुळं गावातले 8-10 लोक आजारी पडलेत, तो आरोपी या पोलीसवाल्याचा सासरा आहे, म्हणून त्याला ही अशी VIP ट्रीटमेंट दिली जाते. याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करू का? करू व्हायरल? कपरे दाखव ना मग, कुठे FIR दाखव. अर्जुन, FIR कर. वहिनी, FIR लिहिली ना तर 24 तासात कोर्टात हजर करायला लागेल आपल्याला. ओ चिंचुके, मग कोर्टात नाही काय घरी नेणार का त्याला? अर्जुन, FIR लिहून घे की. अगं आपे, पण कोर्टात जाण्याच्या अगोदर सगळे पुरावे आपल्या हातात पाहिजेत. मी शोधीन. आप्या गप, अगं दर यायला तुझे हट्टापाई असं सगळं. मी थांब की जरा. हे बघ, बापूंना काही होणार नाहीये, मी आहे ना. तुम्ही FIR लिहून घ्या. चिंचुके, FIR लिहून घे. बघू जरा, बघू बघू बघू. झालं ना तुझ्या मनासारखं? चल निघ निघ, चल. अरे थांब थांब, फोटो बिटो काढू दे की. तुझा काय भरोसा नाही बाबा, FIR फाडली बिडली तर.
या चिंचगे. कलेक्टर मॅडम घ्या. उद्या तुमच्या मम्मीसाठी लागल हो पतंग उडवायला. अर पण बापू तर आतमध्ये आहेत ना, मग काय कामाचा हो पतंग. हा घे, तुझ्या हाताने फाडून फेकून दे. या घ्या 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 या कलेक्टर मॅडम धरा. भेटू उद्या कोर्टात. अप्पे, तू तू काल मला काय म्हणली होतीस आणि आता असं कोर्टात. मी अहो वहिनी, आपल्याकडे 2 दिवस आहेत. अहो उद्या रविवार आहे, परवा दिवशी कोर्टात हजर करायला लागेल. आपे आपल्याला 2 दिवसात काहीतरी करायला लागेल. अप्पे, दिप्या, अप्पे, हे बघ आता झालं ते झालं. म्हणजे काय की अप्पे तुझी काळजी नाही मला, अर्जुन तुझी काळजी घे. दिप्या तू नीट वाग. बापू अहो, काय झालं तरी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडणार आहे आता. बापू तू जरा जबाबदारीने वाग. असं काय काही बोलताय? नाही. आपण किती मी काय मी म्हटलं तरी आता जे झालंय ते झालंय. त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आपल्याला. किती बी झालं तरी आपल्या राणीमध्येच सापडली ना दारू. कसं सांगणार आपण? बापू अहो, तुम्ही असं काय बोलताय? बापू अहो, असं नका करू. तुम्ही आधी रडणं थांबवा. बापू तुम्हीच मला नेहमी म्हणता ना अप्पे रडायचं नाही. हा लढाईचं मग तुम्हीच असं करताय वय. बापू नाही, तुम्ही शांत बसा आधी. हा आणि हा त्या दिवशी तुम्ही घरातनं बाहेर निघालात तेव्हा कुठं कुठं गेलता, काय काय चालतं ते एकदा आठवून सांगा की. नीट आठवून सांगा बापू. आपल्याला त्यावरनं कळल आपल्या राणीमध्ये दारू कोणी ठेवली असेल. हा सांगा बरं आठवून. अप्पे अगं, येळ हातातनं निघून गेली आता. अगं नाही मम्मी, 2 दिवस येत हातात. अगं लई काही होऊ शकतं. हा मम्मी, अगं तू नको टेन्शन घेऊस. दीदी आहे की. बापू सांगा ना तुम्ही, नीट आठवून सांगा. त्या दिवशी मी घरातनं बाहेर पडलो, कमानी जवळनं गाडी. 1 मिनिट दीदी, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. नाही म्हणजे मी तुला पाठवतो, मग तुला ते उपयोगाला पडेल ना. कर. बापू सांगा तुम्ही. हा त्या दिवशी गाडी घरातनं घेतली आणि कमानी जवळ आलो. कमानी जवळनं मग राणी बुड्डी के बाल आपल्याला लय आवडतात. सातारा रोडवरनं वळून गावात आलो राणी घेऊन आणि हे सगळं झालं बघ. डन. म्हणजे बाप्पू त्या दिवशी तुम्ही फक्त 2 ठिकाणी थांबला होता, बरोबर? होय. अर्जुन, या 2 ठिकाणी जाऊन आपण नीट चौकशी केली ना तर आपल्याला काहीतरी सापडेल बघ. नक्कीच. आई शपथ दिदे, ही बघ कसलं खतरनाक रेकॉर्ड झालं या. क्या के पूछ अपने बारे में. भारी आलाय ना आता बघ. आई शपथ दिप्या, कसला भारी आहेस तू. दिप्या डॉट पब्लिक ऑन, तुला ना हॅशटॅग फुल रिस्पेक्ट आहे बघ.
काय झालंय काय आप्पे? अरे दिप्या हा पतंगी आणि याला कन्नी बांधून रेडी ठेवायचं बरं का. कारण मम्मी उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी बापूंसोबत तू पतंग उडवणार म्हणजे उडवणार बघ.